विधानसभा निवडणुकीसाठी 21 ऑक्टोबरला मतदान होणार आहे, पण याचबद्दल मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने निवडणूक आयोगाला एक नोटीस बजावलेली आहे। मतदान प्रक्रियेमध्ये कर्तव्य बजावणारे कर्मचारी, पोलीस यांना मतदान करता येत नाही। या प्रकरणी औरंगाबाद हायकोर्टामध्ये याचिका दाखल झाली। निवडणूक आयोगाला आपली बाजू मांडण्यासाठी नोटीस बजावण्यात आलेली आहे। आणि याबद्दल आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांच्याशी बोलूया। सिद्धार्थ, ही औरंगाबादची बातमी आहे, पण पूर्ण सगळीकडेच निवडणूक आयोगाला आपली बाजू मांडण्यासाठी नोटीस बजावलेली आहे कोर्टाने। नेमकं कोर्टाने काय म्हटलंय? आरती, आपल्याला माहिती आहे निवडणुकीच्या काळांमध्ये कर्मचारी असतील किंवा पोलीस असतील ही आपली मोठी भूमिका पार पाडत असतात आणि संपूर्ण निवडणूक प्रक्रिया, मतदान प्रक्रिया असेल किंवा निकालाची प्रक्रिया यामध्ये ते महत्त्वाची जबाबदारी पेलत असतात। महत्त्वाची जबाबदारी पेलत असताना त्यांचं जे हक्काचं मतदान आहे त्याचं कुठेतरी उल्लंघन होते अशा पद्धतीची याचिका औरंगाबादमध्ये दाखल करण्यात आली होती आणि त्याच याचिकेवर आज प्राथमिक सुनावणी झाली आणि सुनावणी दरम्यान औरंगाबाद उच्च न्यायालयाने असं केंद्रीय निवडणूक आयोग, राज्य निवडणूक आयोग आणि औरंगाबादचे जिल्हाधिकारी यांना नोटीस बजावलेली आहे की हा अत्यंत महत्त्वाचा आणि गंभीर विषय आहे। मोठ्या प्रमाणाने कर्मचारी, लाखोच्या संख्येने कर्मचारी हे मतदान प्रक्रियेमध्ये गुंतलेले असतात। त्यांना निवडणुकीपासून वंचित ठेवू शकत नाही, कारण लोकशाहीचा अधिकार आहे, कायदेशीर हक्क आहे तो। तर त्या पद्धतीने यांना कसं समाविष्ट करून घेता येईल याबद्दलचं आता प्रतिज्ञापत्र सादर केंद्रीय निवडणूक आयोग असेल, राज्य निवडणूक असेल यांना कोर्टासमोर आपलं म्हणणं मांडल्यानंतर म्हणावं लागेल, कारण कुणीही नागरिक मतदानापासून वंचित राहू नये अशा पद्धतीची टिप्पणी हायकोर्टाने केली। बरोबर, धन्यवाद सिद्धार्थ या सगळ्या माहितीबद्दल। आणि यानंतर पुढची बातमी बघूया। नवी मुंबईमध्ये शिवसेनेचे नगरसेवक संजू वाडे नशीब बलवत्तर म्हणून वाचले असंच म्हणावं लागेल। ऐरोलीमध्ये ते आपल्या प्रभागातल्या सोसायटीमध्ये उभे होते। रॉयल पाम या झाडाची एक मोठी फांदी त्यांच्या डोक्यावर पडली। अंदाजे 40 ते 50 फुटांवरून ही फांदी खाली पडली आणि त्यामुळे संजू वाडे खाली कोसळले, पण सुदैवाने ते वाचले। या व्हिडिओमध्ये आपण पाहतोय कशा पद्धतीने रॉयल पामची एक फांदीच्या फांदी त्यांच्या अंगावर पडली। यानंतर बघूया, आज देशामधल्या कोळसा क्षेत्रामध्ये आंदोलनाचा दिवस आहे। देशभरातले कोळसा कामगार संघटना ज्या आहेत त्यांनी संप पुकारलेला आहे। नोकरी गमावण्याच्या भीतीसह ऊर्जा क्षेत्रातलं उत्पादन घटलेलं आहे असे अनेक कंगोरे या संपाशी निगडीत आहेत। या संपाला वीज निर्मिती रखडण्याची सुद्धा किनार आहे। संपाचा वीज निर्मितीवर परिणाम होण्याची शक्यता आहे। आशिया खंडातलं सर्वात मोठं चंद्रपूरमधलं महाऔष्णिक वीज केंद्र जे आहे तिथे सुद्धा परिणाम होऊ शकतो। यावर उपाययोजना करण्यासाठी आकस्मिक नियोजन करण्यात आलेलं आहे। विशेष म्हणजे संपामध्ये भाजप प्रणित संघटना सहभागी झाल्यात। या सगळ्या बातम्यांच्या नंतर